या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती ह्याच्यापेक्षा 10 पटीनं आली असती है ना. असं झाडावर बसून बघितलं असतं. पण विचारांची ताकद जिथे सामर्थ्याने कळते कौतुक वाटतं. धन्य माता पिता, पिढीच भाग्यवान आहे. अखंड नामचिंतनाचा सोहळा अभिष्टचिंतन सोहळ्याला करावा ही बुद्धिमत्ता असणं सुद्धा जगाच्या मालकाचा कृपांकित असण्याचा भागच आहे. कारण कुणालाही जगाच्या मालकाची आवड लागत नाही. माऊली फार गोड सांगतात. तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, तैसी दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं. वर याचा अर्थ आशीर्वाद, कृपांकित करावं. तेव्हा ते व्यक्तिमत्व त्याच्या योग्य वयामध्ये अखंड सामर्थ्य मिळवतं. म्हणून ज्याची सुरुवातच विठुरायाच्या नामचिंतनाने आहे त्याच्या सामर्थ्याचा आम्ही विचार करणारे कोण? तयाचा हरिक जगाचा मालक वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा मालक त्याचं कीर्ती मुख होणार आहे. विठेवरचा नायक त्याची कीर्ती वाढवणार आहे. एवढी ताकद असावी. पण ही ताकद यावी कशी? अखंड चिंतन. पण हे अखंड विठोबाचं चिंतन करायचं हे कळतं कसं? धन्य माता पिता, जिथे लहानपणच अखंड भजनात केलं. मायबापाने अखंड हरिपाठ गाथा ज्ञानेश्वरीचं पूजन करावं. त्या लेकरांना काय अवघड आहे? वेदशास्त्र पठण करणारं कुळ आहे ज्ञानोबारायांचं. तेव्हा ज्ञानेश्वरी आहे. 8 पिढ्या तुकोबांच्या परमार्थात आहे तेव्हा गाथा आहे. नामदेवरायांच्या वडिलांनी कधी वारी चुकवली नाही. पण जगात सगळ्यात जवळचे भक्त जगाच्या मालकाचं नामदेवराय आहेत. अधिकार लक्षात घ्या. आणि एखाद्या वेळेस नाही प्रारब्धाने मिळालं तरी चालतं. माणसाचं कर्म एवढं प्रबळ असावं की माणसाने कर्माच्या सामर्थ्यावर पुरुषार्थ साधावा. जसं कान्होपात्रेनं करावं, जे चोखोबरायांनी करावं. काय ताकद हो! इंद्रदेव बसलेले आहेत. अमृत प्राशन करताना नारद मुनी चालले होते आणि अमृताचा रस घेता घेता सहज म्हणले इंद्रदेव नारदांना, नारदा अमृत जरा कमी गोड झाल्यासारखं वाटतंय. आपल्या मराठी भाषेत जरा पानसट लागते. आणि आता हे आपल्याला कळतं ना तसं. महाराज काय करावं बरे? नारद मुनी म्हटले, अशी एक जागा मला माहित आहे जिथे सवळ्यातला मालक सुद्धा भजनात येताना विचार करत नाही. ते म्हणजे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. इथे प्रत्येक जण सामर्थ्याने ताकद मिळवतो. ही जागा म्हणजे संकीर्तन आहे. संकीर्तनामध्ये जा तुमचं अमृत शुद्ध होईल. इंद्राने नारदांचं ऐकावं, संकीर्तनाला यावं, अशी पंगत बसावी एकादशी नंतर द्वादशीची. आणि सांगावं पांडुरंगाला, पांडुरंगा अमृत जरा गोड कमी लागतंय, काय करावं? देवानं सांगावं ते चोखोबराय बसलेत ना पुढे, त्यांच्याकडे जा. त्यांच्या घरी गेलात की होईल ते. अमृताचे ताट घेऊन आला इंद्र. सुरवरे गरजती जय जयकारे. चोखोबांच्या घरी शुद्ध झाले अमृत. एका जनार्दनी मात काय सांगू? काय सांगावं देवा तुम्हाला आम्हा वैष्णवांचा अधिकार? अहो तुमचं नाव घेतलं आणि अमृत सुद्धा गोड झालं, इतकं शुद्ध झालं, सामर्थ्यवंत झालं. मग मी विचार केला, जर विठोबाचं चिंतन केलं तर जगाचा मालक सामर्थ्यवंत घडवणार नाही का? अमृताला गोड करायची ताकद जर विठ्ठला तुझ्या नामात असेल, तर ज्या घरात अखंड विठोबाचं चिंतन आहे त्याची संतती कुळाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. ही ताकद तुझ्याच नामात. आणि टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा. हा ना, असे एकदम मड्याला बसल्यासारखे बसत जाऊ नका, घाटावर आल्यासारखे. हा ना, काही काही माणसाला एक खतरनाक बसतात. तू बोल, मी आहे, तू बोल. मी बसलो आहे, तू बोल. मी ऐकतो आहे, तू बोल. मी येत नाही कुणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. कशी करती बघतो, तू बोल. अशा एक ॲटिट्यूडमध्ये बसलाय नका रे. फील द मुमेंट. आनंदाने कीर्तन ऐका. हसू वाटलं मोठ्यानं हसा. माय मोठ्यानं. तुम्हाला आवर्जून का सांगितलं माहिती का? ह्यांचं काय कुठं बी हसत बसला टपरीवर ख्या 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 ख्या. हेच काय आपलं अवघड आहे माय.
आपलं आयुष्यच अवघड आहे ग. 4 माणसात मोठ्यानं हसलो की समाज म्हणतो बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्यानं हसावं का, आणि ग बसलो की म्हणतो बाईच्या जातीला एवढा माझा असावा का. हसावं बी नाही आणि बसावं बी नाही, अवघडच आहे आमचं. जाऊ दे, ही तर कोण हसलंय कळत नाही, चान्स मारून घे, आनंद घ्या ग माय, बिंदास. हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा. आता यांचं काही नाही, पण ह्यातली एखादी म्हणन नाचले असते ग, पण ज्याच्या संगे गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर कळलं नाचत होती कीर्तनात, तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणीन लई संती नालती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी, तुझी महाराजन गाडी तो नाचत होती वय गावासमोर. एक लेख म्हणून विचारते, माफ करा माझ्या शब्दांना. वरातीत नाचणारी पोरगी तुमच्या नजरेत सुशिक्षित आहे, पब मध्ये नाचणाऱ्या पोरी तुमच्या नजरेत वेल एज्युकेटेड आहेत, पण एखादी कीर्तनात रमली तर तुमच्या नजरेत ती मात्र कलंकित आणि नालायक आहे. कितपत योग्य किंवा अयोग्य याचा विचार मी करू नये, पण बघा, ज्या बाईने अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कृती सांभाळून संसार केला, ती परिस्थितीमुळे कमी शिकली म्हणून ती लोअर क्लास आहे. आमच्यासारख्या शिकल्या फार, पण ज्यांना ज्ञान, सामर्थ्य ह्याचा गैरवापर करून, अभिमान बाळगून मोठ्यांचा आदरही करता आला नाही, आम्ही मात्र हाय क्लास. चपल्या घालून चपात्या लाटतो, पण आम्ही हाय क्लास. सोसायटी खतरनाक मेंटेन केली समाजाने. आणि या कलियुग आहे दादा, इथे खऱ्याला खरंच किंमत नाहीये. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटे? सोपं विचारते. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? एखादा ग्रंथ सांगा बरं माय. तरी सुद्धा 90% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? बिकॉज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. 2 महिने आधीपासून ॲडव्हर्टाईज लागलेले असते, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. आताची आहे दिवाळी. आमच्यासाठी झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पिके गाई ओळील्या म्हशी, राम वेळो वेळा आम्ही गाऊ होईये, दळिता कांडिता जेविता ग बाई. विष्णुदास नामा जीवे भावे ओ वाणी. काय सामर्थ्य देवा, तुझं नाव घेतलं प्रत्येक दुखाला सुखात बदलायची ताकद मनगटात आली रे. इतका त्रास दिला समाजाने, इतके पाय खेचले, एवढं नाव ठेवलं. अरे एवढा त्रास देऊनही आम्ही सामर्थ्याने उभा आहे, कारण आमचा तुझ्यावर विश्वास आहे. एक दिवस असा येईल जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहत नाहीत. फक्त आम्ही अखंडाने तुझ्यावर विश्वास, आम्ही मात्र अखंड चिंतन. हा मग मंथोनी न म्हणता तैसे घे आनंदा, वाया व्यर्थ कथा. उगं काहीतरी लवकर भेटतंय म्हणून आम्ही चुकीचं स्वीकारावं, त्याला वैष्णव म्हणायचं नाही. जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुससी काही, अशी गत आमची आम्ही कधीच करून घेऊ नये. सोप्या भाषेत, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल ना. आमच्यासाठी सामर्थ्य एवढंच, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळ्या जगत भास. इमॅजिनेशन, कल्पना. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. नोकरी सरकारी असली ना पोरांनो, नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू दे, बायको त्याला नाजूकन गोरीच भेटते. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक, हँडसम, गुड नेचर, किती चांगला स्वभाव असला ना, खिशात दमडी नसली ना, छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं होय म्हण की, होय म्हण, तू दे माझं बी होय म्हण. बेकार आहे का अवस्था आपली? नका रे, असं स्टेबल व्हा की नाही, असं सामर्थ्य मिळवा. अरे बहीण म्हणून तुमच्या नजरेत नजर मिळवून सांगते दादा, मला कौतुक आहे माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणावर. खरंच आहे, मी व्यासपीठावर माऊलींच्या सांगते, माझ्या हिंदू धर्मातला ज्ञानोबा तुकोबाला मानणारा पोरगा, ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारा मुलगा, मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तो तिचा गैरफायदा न घेता तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचणार, हा विश्वास मला माझ्या धर्मावर आहे. आज 90% सत्य पोरांच्या जीवावर आहेत महाराष्ट्रात. टाळ घेण्यापासून
काकडा करण्यापासून, विना पहाऱ्याचे घेण्यापासून, पंक्ती वाढण्यापासून, पत्तरवाळ्या उचलण्यापासून, मंदिर साफ करण्यापर्यंत सगळं पोरच करतात. तरी पण पोरं वाईट कशी? 100तला एखादा वाया गेला म्हणून 99ला नावं ठेवणं कितपत योग्य आहे? मी म्हणलं ना, खऱ्याचं खोटं खोट्याचं, उगा एखादा चुकला म्हणून बाकी सगळ्याच धर्माला नावं नाही ठेवायची. मी म्हणलं ना, कलियुग आहे. कुठल्या तरी 4 बायका म्हणल्या जिला नवरा नाही, तिला अधिकार नाही, आम्ही मान्य केलो. कुठल्या ग्रंथात लिहिलं की ज्या बाईला नवरा नाही ती कलंकित आहे? खोट्याला खरं करायची ताकद समाजात आहे. कुठलाच हिंदू धर्मातला ग्रंथ नाही ज्यात लिहिलं की बाईला नवरा नाही तिला सन्मान नाही. आई म्हणून सांगा ग, नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा नसताना संसार करायचा अवघड आहे? बोलत जा. नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा नसताना संसार करायचा अवघड आहे? आ बोला की. अगं तुम्हाला नवरे हाय म्हणून विचारलं. माझं पेटल्यावर मला कळल, आपलं सॉरी झाल्यावर सांगत जा ग. बरं माय बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का ग? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो ग माया आपण. हा लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. आम्ही बोलतो त्याचं कारणच तुम्ही. काही लागत नाही दादा बायकांना. 2 शब्द प्रेमान बोलत जा. लेख म्हणून सांगतो तुम्हाला. बिचाऱ्या लय सहन करतात रे. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिनवावं, अख्ख्या जगात त्रास द्यावा. पण नवऱ्यानं म्हणा सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, घराचं वैकुंठ बनवते. फक्त नवरा विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे. काही वाटत नाही तुला. लोकांनी किती नावं ठेवली तरी बाई खचत नाही. नवरा एक शब्द बोलला तिला महिनाभर नीट झोप लागत नाही. कारण जीव ज्याच्यावर आहे त्याच्या तर लागणार आहे ना मनाला. लोकांचं काय, लोक म्हणणार काय, काही जरी बोललं तरी बाई म्हणते ती काय मला पोचतंय का? बाई मनावर नाही घेत. पण नवऱ्याचं बोलणं झोमतं तिला. शेवटी अधिकाराचं व्यक्तिमत्व आहे. पण विनंती आहे, ताकद असते दादा माहीत. लय लय गोड आहे माय तुम्ही. खरंच तुम्हाला म्हणून सांगते, खरं सांगा माय, संसारात कोण शहाणा लागतो ग म्हणजे संसार सुखाचा होतो. अगं बोला की एवढं कौतुक केल्यावर तरी जीव घेता का? हा ना, माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोला. बोला ग माय सांग. संसारात कोण शहाणा लागतो म्हणजे संसार गोड होतो? नवराच की, मालकच, धणी. आम्हा वैष्णवाचंही तसंच आहे. जेव्हा एखादा सत्य मालक मिळतो त्या गुरुच्या संतांच्या सानिध्याने विठेवरच्या मालकाची सांगड बांधली जाते. आणि जेव्हा विठेवरच्या मालकाचे चाकर होतो त्यावेळेस दुसरीकडे बघायची गरज पडत नाही. कारण आमचा मालक एवढा प्रबळ आहे, आम्हाला प्रत्येक संकटात तोंड द्यायचं बळ आमचा मालक आम्हाला सामर्थ्याने देतो. सोपं होतं आमचं आयुष्य. मी नाही म्हणत बरं, तुकोबाराय म्हणता तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, कारण आहे शहाणा तो धनी. मालक लय शहाणा भेटला आम्हाला. माऊली तेच तर म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास आहे. मला सगळं बाई सहन करते, फक्त प्रेम नवऱ्याचं भेटलं पाहिजे. हे ज्ञानोबारायांचं वर्णन आहे, माझं नाही आहे. अगदी आमच्या वैष्णवाचं तसं आहे. जेव्हा विठोबाचं चिंतन करावं तेव्हा आमचा मालक तयाचा हरिक आमचं कौतुक करत फिरतो. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. आमचा मालक लाजही बाळगत नाही आम्हाला सांभाळताना. माऊली म्हणतात ना, राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे. अरे हवं ते मिळतं, फक्त आयुष्यातला मालक चांगला. आणि असा सत्य मालक आम्हाला मिळाला देवा, अजून काय आयुष्यात पाहिजे. पण सत्य कळायला माणूस जागा पाहिजे. मग जो जागा आहे तो जागा असण्यासाठी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली. कारण विठ्ठलाची आवड असणं हे जागा असण्याचं लक्षण आहे. जागा असण्यासाठी धन्य माता पिता हे प्रारब्ध प्रबळ असणं गरजेचं आहे. प्रारब्ध प्रबळ असलं तरी अखंड विठोबाचं चिंतन हे कर्म असणं गरजेचं आहे. अहो जिथं प्रारब्ध मायबापाचं प्रबळ, कर्म पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन, तिथं जगाचा मालक अखंड वैभव दिल्याशिवाय राहत. तयाचा हरिक किती दिलं देवाने. अहो ज्यांचा अधिकार विठेवरच्या मालका इतका ते तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची. अजून किती कौतुक करावं देवाने. हे झालं कधी? काही नाही म्हणे मी जागा झालो.
कधी झालं? मी जागा झालो. जागा झालो म्हणजे काय? मला माझं चांगलं कळलं. माणसं सहज विचारतात, ताई पाप 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 म्हणजे काय असतं? तुम्ही सांगा बरं दादा. स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? हे सांगा, अजून काय पाप असावं? गोमटे ते करा माझे भार ओझे, म्हणून तर आम्ही म्हणलं आमचं गोमट चांगलं तुम्हालाच कळतं, आम्हाला काय ढेकळं कळतं? आम्हाला कळत असतं आम्ही कचकच कांद्याला गेलो असतो का? कळतं तसं आम्हाला थोडंफार, पण आमची बुद्धी निर्बुद्धिक झाली. आमचं अर्ध आयुष्य तर भंगार गेलं. तुझ्यासाठी गेले ओ अनाथा, तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेव्हा. तोंड बेकार आहे, दुसरं काही मी मला तुम्हाला खरं सांगते दादा, बहीण म्हणून सांगते. लय चांगल्या धर्मात जन्माला आलो. हे बघा, या जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा. या विश्वात सगळ्यात विद्वान कोण होते तर दशरथ राजा. त्यानंतर कोण विद्वान झाले तर द्रोणाचार्य. द्रोणाचार्य इतके विद्वान होते, कृष्ण अवतारामध्ये पांडुरंग परमात्म्याचा कृष्ण अवतारामध्ये त्या कृष्णाने द्रोणाचार्याच्या चरणाला हात लावल्याशिवाय कधी रथातही प्रवेश केला नाही. एवढा अधिकार ज्या माणसाचा होता, त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला. नाव त्याचं अश्वत्थामा. आजही मोक्ष नाहीये त्याला. संगत इनिमिकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, जयद्रथाची, शकुनी मामाची. इनिमिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसेल. दुःशासन ज्याने द्रौपदीच्या केशोला धरून तिला भरमंडपात आणलं. दुर्योधन ज्याने मैत्रीचा गैरवापर केला कर्णाचा. जयद्रथ अभिमन्यू चक्रव्यूहात गेल्यानंतर बाहेर यायचं कळत नसल्यामुळे तो केंद्रबिंदू जवळ पडला. तो पडलेल्या अवस्थेमध्ये जयद्रथाने मानेवर लाथ घातली. त्याच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला तो नालायक जयद्रथ. हे अख्खं महाभारत ज्याच्यामुळे घडलं तो म्हणजे शकुनी. अशाच्या संगतीला लागलेला अश्वत्थामा आजही त्याला मोक्ष. कोणाचा मुलगा? जगाच्या मालकाने ज्यांना गुरुचा अधिकार द्यावा त्यांचा मुलगा. एवढ्या विद्वान व्यक्तिमत्व असणाऱ्याचा मुलगा जर एका संगतीने वाया जात असेल तर विचार करा, एखाद्या माळकऱ्याचा गेला यात काय नवल. बापाचं प्रारब्ध प्रबळ आहे, पण याचं कर्म विठोबा नाहीये ना. चुकली या वर्म पडणारच आहे. आई बापाने दिलं पण तुम्हाला सांभाळता पण आलं पाहिजे की नाही? हे सांभाळणं तुमच्या हातात आहे. आणि आई बापांना विनंती माझी, तुम्ही तरी बाबा करा. पुढच्याच पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते. आता ही म्हातारी माणसं नुसतं म्हणतात परवाया गेली, परवाया गेली, परवाया गेली. अरे पण काय गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून परवाया गेली. उगाच थोडे गेले. मारुतीच्या मंदिरात काकडा करायला जात नाही तू, पते चाळाय जातो. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, तू गुणाचा. फक्त पोरच वाया गेले. आता या म्हाताऱ्या बायका स्वतः दारात बसून आजकालच्या काय पोरीत वय, ह्यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळे माय. होय ग माय. आत्ता काय करता? आता मिसरी चोळता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास त्या मिसरीचा. आणि तसल्या तोंडा नातवाचे मचा मचा मुक घेती. कसं ग डोकं बी का काय? तुम्ही अगं शब्दाला माफ करा माझ्या, तुमच्या पाया पडतंय हो का. जिची सासू मिसरी लावती त्या सुनानं जोवर पोरगा 8 वर्षाचं होत नाही त्यावर म्हातारी जवळ जाऊ द्यायचं. खरंच नाही, लय भंगार वास आहे की. एखादी जर पाया पडेल, ती जर म्हणली की नाही ताई छान कीर्तन केलं, मला तर असा राग येतो महाराज. ते लय विचित्र स्मेल आहे तो. आणि शेवटी तो आमली स्मेल आहे. आमली म्हणजे नशा करणार. आणि मला सांगा, एक 7-8 महिन्याचं पोरग आहे, 1.5-2 वर्षाचं लेकरू आहे, त्याला अशा स्मेलची सवय झाली, त्याला मोठ्यापणी व्यसन करायचं काय अवघड राहणार आहे? असं थोडा थोडा विचार करत जा. लय अवघड आहे. बापच शिव्या देतो, पोरग काय करणार आहे? लय असं म्हणजे पुढच्याच पिढीला नाही नावं ठेवायचं ग माय. ज्या घरात ज्ञानेश्वरी नाही त्या घरात तुम्ही सामर्थ्याचा कसा काय विचार करता? आणि कितीसा वेळ लागतो गो 2 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचायला? कितीसा? 4-5 वेळ वाचायला 1 मिनिट फार झाला. करा ना तेवढा 8 तास आयुष्यात नियम करा. सांगा मनाला, काही झालं, कुठली परिस्थिती आली, त्या 4 ओव्या मी सोडणार. मी म्हणते रोज एकच वाचा, वेगळ्या सुद्धा वाचू.
रोज 4 एकच वाचा, पण वाचा ना. कामाला जाताना वाचा, आल्यावर वाचा, सकाळी वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, वेळ मिळेल तसा वाचा. बसून वाचा, झोपून वाचा, नाचून वाचा, टंगडं वर करून वाचा, कशी बी वाचा बाबानो, पण वाचा बाबानो. तुम्हाला जागा कराय दुसरा पर्यायच नाही बघा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. कुणाला कळावी एवढी पात्रता नाहीये. ज्ञानेश्वरी खूप सामर्थ्यवंत आहे. कुणालाच ज्ञानेश्वरी कळावी एवढी पात्रता कोणाची नाहीये. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. हां, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात ना, तुमच्या जीवनाला वृद्धिंगता मिळाल्याशिवाय राहत नाही. फक्त ज्ञानोबांना कळू द्यायला लेकरू माझं. व्यासपीठावर उभा राहायचा अधिकार तर आमचाही नव्हता. आम्ही फक्त ज्ञानोबांच्या समाधीला मस्तक लावलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो का, तर आम्ही ज्ञानोबरायांना मानलं. एवढी ताकद जर ज्ञानदेव देत असतील तर काय हरकत आहे ज्ञानालाच देव, देवालाच ज्ञान आणि ज्ञानोबांनाच माय मानायला. सोपं आहे ना. तुझ्या दारी आलो देवा, या ज्ञान भक्ती सहज, भक्तो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि आपोआप तुझ्या नामाची आवड लागली. तुझी आवड लागल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं तुझा आणि माझा संबंध काय. तुझा आणि माझा संबंध कळल्यावर कळलं मी नाहीच आहे. कोण आहे मी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्यातीच्या, सेवती साधू संत मनोहितीला माझा. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धणी वेगळाच. मी नाहीच आहे. हे जे काही आहे तयाचा हरिक, जगाच्या मालकाची कृपा आहे. कसं शक्य. धन्य माता पिता, मायबाप आणि परमार्थ शिकवला. माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, ही जी चरण सेवा साधली जाते हे माझ्या वडिलांमुळे. विनंती माझी. ताकद खूप असते. वडील म्हणजे वडील, मायबाप दोन्ही. आधी वर्णन आईचं केलंय. धन्य माता. मग तुकोबारांच्या अगोदर तुकोबांच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं. स्त्री ताकद आहे. आवली आवली माहितीये का. आता हिथून सुरू केलं कीर्तन लय लांबन. आवली कोण होती. आवली हा तुकोबाची बायको होती. तुकोबांना 2 पत्नी. लय कान देऊन ऐकू नका. तेवढे जागीरदार होते ते महाराज. 2 बायका होत्या. पहिली रखमा, दुसरी जिजाबाई. जिजाबाईचंच नाव आवली. दोन्ही श्रीमंताच्या होत्या. त्यांनी काय हौस न केल्या नाही त्या. पहिली रखमा होती, तिला बाळ व्हायना म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार महाराज. दुसरी केली आणि दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. देव बी लय नाथ खुळा महाराज. देव बी अशी मजा घेतो का नाही. 2 बायका, रखमान जिजाबाई. दोन्ही श्रीमंताच्या. त्या जिजाबाई तर अशी महाराज. पुण्याचं सासर आवलीचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती होता. 3600. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा बर का. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. एवढ्या जागीरदाराची पोरगी पण जी शिवाय बोलत नव्हती. तुमचं बरं आहे ना. सहज विचारलं महाराज. 1.25 एकर ऊस तुमच्या सासऱ्याचा, पण काय नाचती बया. नुसतं भांडण लागू द्या. माझा बाप काय भिकारी नव्हता. तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिले. गरीबाची नव्हते मी. तुझ्या आधी लय चांगलं चांगलं बघाय आलं तर मला. माझं नशीब नास कमी तुला वय म्हणले. माझं डोळं फुटलं, मी तुझ्या पदरात पडले. माय तुम्हाला खरं सांगू, तुम्ही लय गोड आहे ग. तुमचं तोंड सोडलं ना, तुमच्या इतकं गोडच कोणी नाही बाय. पण तुमचं होतंय काय. करून करून करायचं आणि बोलून वाया घालवायचं. ती आवली बी तशी फटकळच होती, पण प्रेमळ नाही. अधिकार होता त्या माया माऊलीचा.
1425 माणसं तिच्या बापाच्या हाताखाली एका दिवसाला. अशा जागीरदाराची पोरगी तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हती. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहेत तुम्ही दादा? शेतकरी आहेत का? शेतकरी आहेत तुम्ही कीर्तनालाच बसले ना, मग होय नाही काय तर म्हणा. शेतकरी ना तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकरी आहात खरंच कौतुकाने सांगा. बाकीचे कसे सांगतात? अध्यक्ष, सचिव, सदस्य, चेअरमन, आमदार, टाका खुर्ची. खरं सांगू, जसा यांना स्वाभिमान आहे ना तसा आपणही बाळगावा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच लाचारीचा, तळतळाटाचा आणि भ्रष्टाचाराचा पैसा येत नाही, अशा सामर्थ्यवंत घराला शेतकऱ्याचं घर म्हणायचं, कौतुकानं सांगायचं. शेतकरी आमच्या लेकराची पोट कुणाच्याच तळतळाटाच्या पैशानं भरत. स्वाभिमानी येत रे आम्ही. बरं इमानदारीनं सांगा ना, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. या वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात मायबाप शेतकऱ्याचे का जागीरदाराचे? ते कुत्र्याचं नाक पुसतं, त्याला बापाचं नको वाटतं महाराज. मग कौतुक आहे की आम्हाला आमचा बाप शेतकरी आहे. अरे आमच्या बापाचा जेवढा जीव आमच्यावर आहे तेवढाच जीव गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. जो माणसात जनावरात फरक करत नाही, अशा नजरेच्या बापाच्या पोटी जन्माला आलो, कौतुकानं सांगतो शेतकरी आहे दादा. शेतकरी रे. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतात का? मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावावा लागतो. काटा मोडला जी जवायला त्रास झाला, त्रैलोक्याच्या नाताला, जगाच्या बापाला वाईट वाटलं. जिजाऊंचा काटा काढण्यासाठी विठेवरचा मालक पंढरपूर सोडून येतो दादा. काय ताकद असेल, धन्य माता, काय सामर्थ्य त्या वैष्णवाच्या घरात हो. विठेवरच्या मालकानं वैकुंठाचा कारभार सोडला. प्रेम करायला माझा भगवंत मागे पुढे बघतच नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. काही होतो माऊली म्हणले, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिदा आपदी आमोते. रक्षिदा रक्षण करणं, आपदी संकट. कोणाचं रूप घेशील बाबा, पण आमचं संकट आमच्यापर्यंत पोहोचू देणार, निवारतोस कुठल्याही रूपात. मायबाप होशील, बहीण भाऊ होशील, काही होशील, पण निवारश. जिवे कोड 3 अक्षरांचा रस, जिवे कोड 3 अक्षरांचा रस, रामकृष्ण. एवढंच म्हणलो आम्ही, पण निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे, काहीच कमी पडू दिलं नाही देवाने. कारण भगवान श्रीकृष्णाची वाच्यता आहे. मैया वेश मनो एमाम नित्युक्ता उपासते, श्रद्धया पर्योपेता असते मी युक्त तमामता. अखंड उपासना करून मी मिळेल की नाही सांगता येत नाही पार्था, पण ज्या वैष्णवाने माझं नामचिंतन भावनेनं घेतलं तो मला योगियातला योगी वाटतो. त्याचा अधिकार माझ्याजवळ जास्त असतो, हे मी सांगतो. एवढा अधिकार काय फक्त अखंड चिंतन तयाचा हरिक किती करा देवन बाबा. मग काय, त्या जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतला त्या विठेवरच्या मालका. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला, त्यालाही एका थोक्यात दिसला नसावा, त्यानं 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लईच झोंबलं. पंढरपूरची महाराज तुमची नाही, आम्ही एकीलाच मानतो. हा, कोणाचंच नाही ऐकल्यावर आम्ही जिला सांगतो आम्ही तिला मानतो. का हो म्हणे विठ्ठला, विश्वोत्पत्ती आदी हे तवे, असं वर्णन आहे तुमचं. विश्वाची उत्पत्ती तुमची आहे म्हणे. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली तास झालं थुका लावताय, काटा दिसे ना. एवढं तुम्हालाही कळतं की देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग काहो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आहे आणि काटा काढणारे आम्हीच आहे.
तुकोबाच्या अर्धांगिनी जरी असल्या तरी तुकोबा कोण? ज्यांनी तुळशीपत्र ठेवलं संसारावर, लेकरं बाळ अन्न अन्न करून मिली तरी मला दोष दिला नाही, किती संकट आली ज्याने माझ्यावरचा विश्वास कमी केला नाही, अशा मालकाचा संसार जिने सांभाळला, ज्याने माझ्या पलीकडं कुठल्याच मालकाकडे बघितलं नाही, तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? किती देवाने कौतुक करावं सांगा ना. जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. हा ना, आपलं गाराणं देवापर्यंत जाऊच दिलं नाही लोकांनी. पहिल्यांदा तर माझाच काढला, अनुभव एक्सपिरियन्स. काटा काढा एक नंबर माणूस. अहो चुकून होता मी बऱ्यापैकी तर बाहेर नाहीच काही खात, पण त्यातली त्यात मला पाणीपुरी जरा आवडते. पण चुकून जर एखाद्या गाड्यावर कधी पाणीपुरी खाताना दिसलं तर माणसं तोंडावर म्हणतात, ताई पाणीपुरी खाता? मग काय आमलेट खाऊ? तू काय खाऊ तेवढं एकदा लिस्ट करून दे मला त्याची, मग मी त्या हिशोबानं जगते. अनलॉजिकल माणसं आहेत ही असली खतरनाक जज करतात ना पुरुषाला. यांच्या नजरेत म्हणजे अनुभव बरं का, फक्त पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. शांत कीर्तन केलं नेवळाट होतं, काही काळा नव्हती त्याला, उभा राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तर कीर्तनाला येत काय नाही येड्याला, पण नाचू नाचू जिरीवतो. अरे करू काय मरू का? म्हणजे यांना साडी घातली तरी प्रॉब्लेम आहे, जॅकेट घातला प्रॉब्लेमच आहे यांना. तुम्हाला एक सांगू का, ज्या दिवशी कीर्तन करणारं व्यक्तिमत्व स्त्री आहे पुरुष आहे, साडी घातली आहे, जॅकेट घातलंय, कुठल्या कलरचं घातलंय, कसा फेटा बांधलाय, कसं उभं राहिलंय, या सगळ्यांपेक्षा तो कीर्तनकार किती आत्मीयतेनं सांगतोय हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्हाला अख्खं कीर्तन पदरी पडेल हे डोक्याने सांग. त्या पुरुषाची आत्मीयता बघा रे, त्याचं स्ट्रगल बघा. आजी मंडळी तर उभा आहे, काय वाटतं हे उगच पडतं का पदरात? अरे पडलेलं पदरात सांभाळतं बी आलं पाहिजे की. हा, मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 24चीच आहे मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी पहिलं केलं. काही नवल नाही का माहित आहे, माझा बाप माळकरी, अखंड आयुष्य माझ्या वडिलांचं भजनात केलं. पेटीच्या पलीकडे बाबांनी काहीच केलं नाही जिंदगीत, कधी संसार नीट केलाच नाही. आमची आई कायम म्हणायची, काय नाही तुझा बाप पेटी उचलतो भजनावर जातो, काय लेकरा बाळाकडे लक्ष नाही. म्हणजे पेटी गोड वाजवतात माझे वडील. आणि त्यामुळं सामर्थ्याने बाबांच्या अभंग ऐकून ऐकून आम्हाला अभंग पाठ, आम्ही जिंदगीत कधी हरिपाठ पाठ केलाच नाही, ऐकूनच झाला कधीच नाही. वारीत महिनाभर चाललं की हरिपाठ आपोआप पाठ होतंय. बघा तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, काय करू नका. नुसतं जी टाळ असतो ना टाळकऱ्यांकडं त्यांच्या मध्ये चालायचं, फक्त हरिपाठ आपोआप पाठ होतो, करायची गरज ऐकून ऐकून. अगदी तसं असतं. आमच्या घरात, आमच्या वाड्यात, आमचा वाडा आहे चिरबंदी गावाकडं, आमच्याकडं पहिली पाटीलकी असल्यामुळे आणि गावातली मंदिरं लहान असल्यामुळे वाड्याचा गाभारा फार मोठा होता, म्हणून आठवड्यातलं सोमवारचं कीर्तन आमच्या वाड्याच्या गाभाऱ्यात व्हायचं. दर आठवड्याला एक कीर्तन ऐकल्यावर कीर्तन करायचं काय अवघड आहे. ह्या महाराजाचं थोडं त्या महाराजाचं थोडं, म्हणजे ऐकून ऐकून. तशी तुमची लेकरं पिक्चर बघितल्यावर ऍक्टिंग करून दाखवतात, तसं आम्ही फेटा बिटा बांधायचो, कंबर बिंबर बांधायचो, असं घोंगडं घ्यायचो, नोबा राहायचो आणि जसा महाराज सांगतोय तसं म्हणून दाखवायचो. पण त्या म्हणण्यात अभंग यायचंय, दृष्टांत यायचे. बाबा म्हणले तू एक काम कर, मी तुला एक टेप रेकॉर्डर देतो, त्याच्यात मी एक कीर्तन टाकतो, ते ऐक. तुला जर ऐकून ऐकून पाठ झालं तर आपण पुढचा विचार. आणि तेव्हा लिहिता वाचता येत नव्हतं, मी खूप लहान असल्यामुळे अक्षरांची ओळख नव्हती. मग महिनाभर एकच टेप रेकॉर्डर ऐकलं, सकाळ संध्याकाळ सगळे शब्दाला शब्द पाठ झाला. लहानपणी बुद्धी तल्लग्न असते, आता बी हाय असतीच महाराज. विठ्ठलाचं चिंतन घेतलं की बुद्धी बी तल्लग्न होते. लय गोष्टी होतात देवाच्या नावाने. अजून बघा तुम्ही ऑब्झर्व करा, माणसं म्हणतात फेटा बांधला की माणूस छान दिसतोच. कीर्तनकार कसाही असू द्या, त्यानं थोबाड धुतलेलं नसू द्या. उदाहरणार्थ आम्ही दिवसभर प्रवास करून येतो, फेटा बांधायला सुद्धा वेळ भेटत नाही, व्यासपीठावर चढताना पसा बांधत असो तरी सुद्धा कीर्तन करताना व्यक्तिमत्व दिसताना सुद्धा चांगलं दिसतं. कारण त्या विठ्ठलाच्या नामाचं चैतन्य
हे साक्षात पांडुरंग परमात्मा लोकांना त्यांच्या चेहऱ्यातनं सुद्धा दाखवायचा प्रयत्न करतो, एवढी ताकद त्यांना आम्हाला असते. कधी एकदा ज्ञानोबारायांकडे नजर रोखून बघा. विश्वातला सगळ्यात देखणा तरुण माझे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय, त्यांच्यासारखा देखणा तरुण तुम्हाला दिसणार नाही कुठे. बघा जगद्गुरु तुकोबांच्या चेहऱ्याकडे. हे सामर्थ्य, हे चैतन्य, सगळ्या गोष्टी. बुद्धीत तर लग्न होते. ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही, जे तुमच्या डोक्यात राहत नाही ना शिक्षकांनी शिकवलेलं, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. हे सामर्थ्याने मी अनुभवावर सांगते. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. बायोलॉजिकल, केमिस्ट्रिकल सगळी सूत्र ज्ञानेश्वरीमध्ये बघायला भेटतील तुम्हाला. चाचोचेनी सांडस आहे, खंडे जपय पाणी राज हंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण तुम्ही ऐकलं पाहिजे. ही ताकद. म्हणजे मला कीर्तन करायचं काय अवघड गेलं नाही. वयाच्या 5 वर्षी पहिलं कीर्तन कंटिन्यू करतच गेलो. पण लोकांचं काय होतं, त्यांना वाटतं आज माळ घातली, उद्या महाराजां परवा पाकिटं घेतो काय की आम्ही. पहिली 15 वर्ष लोक पैसे देतच नव्हती, प्रसिद्धी नव्हती ना. आता देते ती, आता चांगलं देते ती. आता काय प्रसिद्धी आली ना. म्हणजे लोकांचं कसं आहे, तुमच्या ज्ञानाला तुमच्या त्यागाला काही किंमत. जवळ तुमची प्रसिद्धी होत नाही, 4 माणसं तुम्हाला मानित नाही, तर 5वा मानित. असा कारभार आहे बघा. पैसा यायला चालू झाला. खरं तर पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. कुठं खर्चावा नाही कळला तर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती. कळलं त्यालाच कळलं महाराज. ते माऊलींचं म्हणणं आहे ना, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते तिजे बहुते सन्मान योग्य. म्हणून मी शिवलीला पाटील अशी नजर वर करून छाती फुगून असं पांडुरंगासमोर उभं राहू शकते आणि सांगू शकते, विठ्ठला 1ही रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, 1ही रुपया कोणाकडे हात न पसरवता, ना सरकार ना अनुदान ना ट्रस्ट, फक्त कीर्तनाचं मानधन. या कीर्तनाच्या मानधनावर स्वतःची शिक्षण संस्था उभी केली, सामर्थ्याने पोरी सांभाळते मी आज, सांभाळते. आणि कौतुकानं सांगायला आपलं घर पत्र्याचं आहे, पण आपली संस्था आरशेशी आहे. कधी आलात बारशेल तर नक्की या. 6 मजली संस्था आहे आपली. आणि गुंटेवारीनं जागा घेऊन शहरात बांधली. आमच्या भागात 30 लाख रुपये गुंट्याच्या हिशोबानं 3 वर्षापूर्वी जागा होत्या, तेव्हा घेतल्या. तेव्हा मग ते गुंटेवारी जागा घेऊन त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन उभा केलं. का माहिती आहे, नाही म्हणलं तरी आपल्या हातून कुठेतरी पाप घडतं. आणि हे जगाच्या मालकानं चुकीच्या पद्धतीनं आपल्याकडं फेडून घेता कामा. म्हणून जरी इकून काही चुकलं तरी हिकून माणसाकडनं धर्म व्हावा आणि या दोन्हीची सांगड लागून अखंड आयुष्य विटेवरच्या मालकानं सांभाळावं, एवढी ताकद माणसात निर्माण व्हावी. कोणीच नाही, त्यानं सांभाळावं. आपण सांभाळायची लायकीच नाही, आपण त्यानं सांभाळावं. त्यानं सांभाळल्यावर किती गोड सांभाळन. काही नाही महाराज, घालोनी या भार राहिलो निरविले संती, मग काय